हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. कालचे व्हिडिओमधली एक कॉमेंट घेते, नाव घेत नाही, ते नाव घेऊ नका म्हणालेत म्हणून. ते आपले सबस्क्रायबर सांगतात, तरुण वयातील मुलं आणि मुलींसाठी छान सांगितलं मॅडम तुम्ही. मॅडम, हा विषय आणि याच्या विरुद्धार्थी एक प्रसंग म्हणजे तरुण वयात एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडत असते आणि ती व्यक्ती आपल्याला भेटत नाही, तिचं लग्न दुसरीकडे केलं जातं आणि अशा परिस्थितीत मॅडम मनाला इतकं लागते की यातून तरुण वयातील मुलगा त्या मुलीसाठी आपलं आयुष्य नैराश्यात घालतो, शेवट तो जीवन संपवून टाकण्याच्या मनस्थितीत येतो. तर यावर आपण काय संदेश द्याल आणि तरुण वयातील मुलं यातून बाहेर कशी पडतील? कृपया एक सविस्तर व्हिडिओ बनवा व प्लीज हा व्हिडिओ नाव न घेता बनवा. त्यामुळे हे बघा, हे बरेच वेळेला घडते हो. मुलांचं काय, मुलींचं काय, दोन्हीकडनं फसवणारे लोक असतात. हल्ली जरा मुली जास्त फसवतात का, म्हणजे त्यांना चॉईस जास्त आहे, त्यांची संख्या कमी आहे आणि समोर त्यांच्यासाठी लग्नाला तयार असणारे मुलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्या काय करतात, तुमच्यापेक्षा एखाद मुलगा श्रीमंत, सहसा मुली पैसा बघतात म्हणून म्हणते मी, श्रीमंत एकदम पॉश दिसला का नाही, मग त्या प्रेम स्वभाव हे सगळं विसरतात आणि त्याच्याशी लग्न करून रिकाम्या होतात. तुम्ही म्हणता बरोबर, तर मनाला लागते, मनातनं जात नाही, तर पण त्यांना मनातनं जाते, त्यांना काही वाटत नाही, ते तुम्ही कशाला धरून बसता? आणि धरून बसून काही होणार आहे? काही होणार आहे का? नाही ना. मग तर विसरलेला बरं. आणि असले लोकांचं कोणी असू देत, ज्यांचा विश्वास नाही, ट्रस्ट नाही, ते तुम्हाला धोका देतात, तशा लोकांसाठी रडत बसता तुम्ही? बिलकुल नाही. असल्या लोकांसाठी आपला वेळ हा खूप मौल्यवान आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी आपला वेळ, आपली काय म्हणते एनर्जी घालवायची नाही. तुमचा वेळ, एनर्जी नोकरी करत असला तर नोकरीत, अभ्यास करणार असाल तर तेच घाला, तुम्हाला काहीतरी फायदा मिळेल. त्यामुळे अशा गोष्टींसाठी बिलकुल आपण आपला वेळ वाया घालवायचं नाही. तुम्ही वेळ घालवलात की काय होणार? तुम्ही म्हटल्यासारखं डिप्रेशनमध्ये जाल. अहो, ती मुलगी तुम्हाला नुकती भेटलेली, वर्षाआधी असेल, 2 वर्षाआधी असेल, तुमचे आई बाबा कधीपासून तुम्हाला लहानाचं मोठं करतात विचार केलात का जरा? त्यांच्याकडे बघा ना जरा, ते आईवडिलांकडे बघा. त्यांना कसं तुम्ही सुख द्याल, आनंद द्याल हा विचार करा. तेही तुमचं सगळं केलंय, तुमचं जरा डिरेक्शन बदला ना. आणि माझं एक तरी माझं मत आहे, ज्याला आपली किंमत नाही त्याला आपण पण किंमत द्यायची नाही, बिलकुल द्यायची नाही. तिला तुमची किंमत नाही, ती तुम्हाला सोडून दुसऱ्याशी लग्न करून गेलीये, मग तुम्ही कशाला तिच्या आठवणीत वेळ घालवता, तुमचं नुकसान करून घेता? तिच्यापेक्षा मस्तपैकी मुलगी मिळेल तुम्हाला. छानपैकी अभ्यास करा, जॉब असला तर त्याला व्हॅल्यू ॲड करून आणि मोठे व्हा. अगदी मोठे पोस्टवर गेलात, भरपूर पगार म्हटल्यावर बघा कसे दिवस बदलतात. हे बघा, दिवस बदलायला वेळ लागत नाही.
बिलकुल वेळ लागत नाही. आपलं नशीब पण बदलते, पण आपण बदलायला पाहिजे. आपण काही केलं नाही, तसं बसून राहिलो, आपलं नशीब बदलेल का? नाही, बिलकुल बदलणार नाहीये. त्यामुळे आपलं नशीब बदलायचं असलं तर आपल्या हातात आहे. आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि नको त्या गोष्टीत बिलकुल वेळ घालवायचं नाही. आणि पूर्वीचे लोक एक म्हणायचे बघा, बाटली आणि बाई ही दोघांचं व्यसन लागलं की माणूस गेला. खरं आहे तर. त्यामुळे व्यसन तुम्हाला लावून घ्यायचं आहे ना, अभ्यासाचं व्यसन लावा, काम करायचं व्यसन लावा, चांगल्या गोष्टींचं व्यसन लावून घ्या. प्रेम करायचं आहे ना, देशावर प्रेम करा, आपल्या आई वडिलांवर प्रेम करा. त्यामुळे करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आपण त्या सगळ्या सोडतो आणि ह्या गोष्टींकडे येतो. ह्याला कारण पण आहे. तुमची कंप्लीट चूक म्हणत नाही. एक तुमचं वय आहे, दुसरा सिनेमे, तुम्ही काय रील्स बघता, अमुक तिथे तेच बघता, तर तुम्हाला खरं जग असं वाटते. खरं जग तर नसते बाळानं. खरं जग वेगळं असते. आणि एक तुम्हाला मी पूर्वी पण बोललेली आहे, प्रेमानं पोट भरत नाही. हे लक्षात ठेवा. बिलकुल प्रेमानं पोट भरत नाही कोणाचं. पोट भरण्यासाठी काम करावं लागते, मिळवावं लागते. त्यामुळे त्याचे पाठी मागे लागायचं. आपण प्रेम करायचं आहे ना, देशावर प्रेम करा. अहो, कितीतरी लोक, एखादा तुमचे कुठल्या तरी स्किलवर प्रेम करा. सचिन तेंडुलकर कसं खेळावर प्रेम करत होता, लता मंगेशकर कसं गाण्यावर प्रेम करत होत्या, APJ अब्दुल कलाम आपल्याला माहीत आहे. अगदी साधा माणूस कुठून कुठे पोचला. असं पॅशन बाळगा. उगीच हे कुठलाही उपयोगाला न येणारा, आपल्याला फसवणारे लोकांसाठी वेळ असू देत, डोळ्याचं पाणी असू देत, घालवत बसू नका. डिप्रेशनमध्ये तर जायचंच नाहीये. त्यामुळे हे जरा ऑटोबायोग्राफी वाचा लोकांच्या, तुम्हाला कळेल तेच ना. खूप गोष्टी कळतात. ऑटोबायोग्राफीज वाचा. उगीच लोक मोठी होत नाहीत. लोकाला द्यायला शिका. तुमच्याकडे काय आहे तर लोकाला द्या ना. आनंद आहे ना, आनंद द्या. नॉलेज आहे, नॉलेज द्या. पैसा आहे, पैसा द्या. असं लोकाला आपण द्यायला आपल्याला यायला पाहिजे. आपण कधी देऊ? आपल्याकडे असते तेव्हा. विथ एन एम्प्टी कप आय कांट गिव्ह एनीवन. आहे का नाहीये? आपल्याकडे नसलं की आपण कसं लोकाला देणार? नाहीये. त्यामुळे लोकाला द्यायचं ते आपल्याला आधी मिळवायला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि कितीतरी मुलं मी बघितलीत, अशा मुलींचे मागे लागून स्वतःचं जीवन कंप्लीट काय खराब करून घेतलेले आहेत. एक मुलगा दुबईत होता, असे काहीतरी कामाला गेलेला. तिथे कामाला गेला तर त्याला तिथे कोणतरी एक मुलगी भेटली. त्याला वाटलं हिच्याशी प्रेम झाले, लग्न करायचं. तो वेड्याच झाला त्या मुलीबद्दल. त्या मुलीला कोणतरी चांगलं आणि एक मुलगा मिळाला. तिनं त्याच्या बरोबर लग्न करून टाकली. हा मग रिअली वेडा झाला. वेडा झाल्यावर त्याला नोकरीतनं काढले ते इथनं. मग आला तो परत आपल्याकडे इंडियात. मिरजेतलाच मुलगा होता. आई वडील काय करणार हो? आई वडील काही फार श्रीमंत नव्हते, काही नव्हते. हा मुलगा 4 पैसे मिळवण्यासाठी गेला होता. ते कसा होऊन आला, काय झालं असेल त्या आई वडिलांची स्थिती बघा. जी लोक आयुष्यभर तुमच्यासाठी राबतात त्यांचा विचार करा. देश आपल्याला किती सगळं देतो. देशाचा विचार करा, आई वडिलांचा विचार करा. तो सोडून
असले फालतू गोष्टींकडे जायला मला वेळच नाही म्हणा. माझ्याकडे वेळ असला की मी तो चांगले कामाला लावीन. कुठलेही चांगले कामाला लावा. समाजकार्य करा. ग्रीनरीसाठी लोक काम करतात, त्याला करा. अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, त्याच्याशी जोडून घ्या. काहीतरी चांगलं करा. असले विचार डोक्यात सुद्धा आणू नका. आणि ज्यांची आपली ट्रस्ट ठेवत नाही, आपला विश्वास ठेवत नाही, त्या लोकांची नावं सुद्धा डोळ्यासमोर काय डोक्यात आणायची नाहीत. बघा मग काय होते. हॅव ए गुड डे.